भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला होता आणि या प्रकरणी आता मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली। तर कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देखील मिळणार आहे। आयुध निर्माण कंपनीने आता मृतकांच्या कुटुंबियांना आश्वासन दिलं। आंदोलकांच्या मागण्या अखेर मान्य करण्यात आलेल्या आहेत। जे हास्यामध्ये दिवंगत झाले त्यांना 50 लाख रुपये देऊ आणि 50 लाख रुपये मंजुरी करता पाठवू आणि त्यांच्याच जे रिश्तेदार राहतील त्यांना आपण नोकरीमध्ये समाविष्ट करू असं त्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे। हमारा जो कर्मचारी जो ट्रेनी कर्मचारी था उसके भी परिवार के आश्रित को नौकरी देने का आश्वासन दिया है। साथ ही हमारे जो कर्मचारी जो इंजर्ड हुए उनको 5-5 लाख रुपए यहाँ से जाने के बाद में देने का ऐसा हमारे जो सीएमडी साहब है उन्होंने हमारे को लिखित में ऐसा आश्वासन दिया। लेखी स्वरूपात जे गावकरी लोक होते आणि जे एम्प्लॉई होते आणि जे अप्रेंटिस लोक जे होते तिघांना दिलेला आहे लेखी स्वरूपात। त्यामुळे त्यांनी आंदोलन आता मागे घेतला आणि फॅक्टरीची सुरळीत फॅक्टरी आता चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।